शेतकरी बांधवांनो, होळीच्या आधी तुमच्या खात्यात 2,000 रुपये येणार का? पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार? आणि सर्वात मोठा प्रश्न, तुमचं नाव 22व्या हप्त्याच्या यादीत आहे का नाही? आजच्या या लाईव्ह अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत 22वा हप्ता कधी, कोणाला मिळणार, यादी कशी तपासायची आणि पैसे अडकले असतील तर काय करायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे सरकारचा आतला अपडेट आणि जिल्हानिहाय माहिती. सध्या केंद्र स्तरावर लाभार्थी यादीची छाननी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आधार पडताळणी, बँक खाते लिंक, जमीन नोंद तपासणी, डुप्लिकेट लाभार्थी वगळणे. अनेक शेतकऱ्यांचे स्टेटस अंडर व्हेरिफिकेशन दाखवत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यावेळी पडताळणी कडक केल्याची चर्चा आहे. खालील कारणांमुळे 22वा हप्ता थांबू शकतो. 1. ई-केवायसी पूर्ण नसणे. 2. जमीन नोंद चुकीची असणे. 3. आधार खाते मिसमॅच. 4. बँक खाते बंद असणे. अनेक जिल्ह्यात हजारो लाभार्थी तात्पुरते होल्डवर ठेवले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत. काही जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवकांकडून यादीची पुनर्पडताळणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय किंवा सीएससी सेंटर येथे संपर्क साधावा. महाराष्ट्रात पीएम किसानचे लाखो लाभार्थी आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सर्व ठिकाणी शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या भागात ई-केवायसी तपासणी वेगात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अनेक ठिकाणी ग्रामसेवकांनी लाभार्थ्यांना सूचना दिल्या आहेत की ई-केवायसी लिंक तपासा, जमीन नोंद अपडेट करा, बँक खाते सक्रिय ठेवा. उत्तर प्रदेशात सर्वाधिक लाभार्थी आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात पडताळणी मोहीम सुरू असल्याचे वृत्त आहे. काही जिल्ह्यांमध्ये हजारो नावे अंडर रिव्ह्यूमध्ये गेली आहेत. बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे मागील हप्ते उशिरा आले होते. यावेळी प्रशासनाने आधीच पडताळणी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हालचाल, होळीपूर्वी किंवा नंतर जमा होण्याची शक्यता. अधिकृत घोषणा कधीही होऊ शकते. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की वार्षिक रक्कम 6,000 वरून 8,000 करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. काही सूत्र सांगतात की लहान व सीमांत शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ. निवडणूक वर्ष असल्याने मोठी घोषणा शक्य. यावर अंतिम निर्णय अद्याप जाहीर नाही. शेतकरी बांधवांनो, 22व्या हप्त्याआधी सरकारकडून मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत यावेळी लाभार्थी यादीत काही बदल झाले असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की आधी माझं नाव दिसत होतं, आता दिसत नाही. स्टेटस अंडर व्हेरिफिकेशन दाखवत आहे. ई-केवायसी पेंडिंग दाखवत आहे. मग नेमकं काय चाललंय? सरकारची पडताळणी का कडक झाली? 1. डुप्लिकेट लाभार्थी काढण्यासाठी. 2. जमीन नोंद दुरुस्त करण्यासाठी. 3. आधार लिंक तपासण्यासाठी. 4. अपात्र लोकांना वगळण्यासाठी. काही जिल्ह्यांमध्ये हजारो नावे तात्पुरते होल्डवर ठेवली आहेत. जर तुमचं नाव अचानक गायब झालं असेल तर घाबरू नका. बहुतेक वेळा ते पडताळणी प्रक्रियेमुळे असतं. तातडीची कृती काय? जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्या. ई-केवायसी पूर्ण करा. बँक खाते सक्रिय आहे का तपासा. ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क करा. सगळ्यांना एकच प्रश्न, पैसे नेमके कधी येणार? सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात. होळीच्या आधी जमा होण्याची शक्यता. अंतिम मंजुरी केंद्र स्तरावर. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. का उशीर होतो? राज्य सरकारांकडून लाभार्थी यादी अपडेट, बँक पडताळणी, डीबीटी प्रक्रिया. म्हणूनच कधीकधी 2 ते 3 दिवसांचा विलंब होऊ शकतो. पण एक गोष्ट निश्चित, जे पात्र आहेत त्यांचे पैसे थेट खात्यात येतात. सध्या राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा सुरू आहे. वार्षिक 6,000 रुपयांऐवजी 8,000 रुपये देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. काही सूत्र सांगतात की लहान व सीमांत शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ. निवडणूक वर्ष असल्याने मोठी घोषणा शक्य. मात्र अजून अधिकृत अधिसूचना नाही. शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावे? अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत वेबसाईट तपासा. सोशल मीडियावरील खोट्या पोस्टपासून सावध रहा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत ई-केवायसी अनिवार्य आहे. जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर 22वा हप्ता थांबू शकतो. पुढील हप्तेही अडकू शकतात. डीबीटी प्रणालीद्वारे पैसे थेट खात्यात जमा होतात. कधीकधी IFSC बदल, खाते बंद, आधार मिसमॅच यामुळे पैसे परत जातात.
शेतकऱ्यांनी पासबुक अपडेट करावे, मोबाईल नंबर लिंक आहे का तपासावे. आम्ही नागपूर जिल्ह्यातील एका गावात आहोत. इथले शेतकरी सांगतात की 21वा हप्ता वेळेवर आला होता, पण यावेळी थोडी चिंता आहे. गावातील तलाठी सांगतात की पडताळणी सुरू आहे. ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत त्यांना चिंता करण्याचं कारण नाही. ज्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी पूर्ण तिथे लवकर जमा. जिथे डेटा अपडेट बाकी तिथे 3 ते 5 दिवस विलंब. अधिकृत घोषणा कधीही होऊ शकते. जर तुम्हाला 22वा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. कमेंटमध्ये लिहा 22वा हप्ता हवा आहे. तुमचा जिल्हा कोणता?